राज्याच्या राजकारणातनं टिपू सुलतानवरनं सुरू झालेला वाद काही थांबायला तयार नाहीये। आधी मालेगावच्या उपमहापौरांच्या दालनात टिपू सुलतानचा फोटो लावल्यानं वाद झाला, त्यामुळे तो फोटो काढण्यात आला। पुढे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळांनी टिपू सुलतानवरनं काही वक्तव्य केली, ज्याच्यामुळे वाद आणखी टोकाला पोहोचला। आता मालेगावच्या उपमहापौर शाने हिंद यांनी पुन्हा एकदा टिपू सुलतानचा फोटो लावण्याबाबत वक्तव्य केलंय। उपमहापौर दालनाची डागडुजी झाल्यावर टिपू सुलतानचा फोटो पुन्हा दालनात लावू असं वक्तव्य शाने हिंद यांनी केले। याआधी फोटो लावण्यावरून हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला होता, तर आता उपमहापौर शाने हिंद यांच्या वक्तव्याने नवा वाद हा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होती। वहाँ मस्जिदों की हिफाजत की, वहाँ मंदिरों की भी हिफाजत की। जहाँ मुसलमानों का सोचा वहाँ हिंदुओं का भी सोचा। जिन्होंने तालीम को आगे बढ़ाने के लिए कोशिश की, वहाँ टीपू सुल्तान, हजरत टीपू सुल्तान की तस्वीर भी इंशाअल्लाह हमारी ऑफिस में आज रिपेयरिंग के बाद लगेगी। तर टिपू सुलतान बाबत राज्यामध्ये वाद सुरू असताना ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामन्यामध्ये महत्त्वाचं भाष्य करण्यात आलंय। टिपूला भारतीय मुसलमानांनी नायक मानणं सर्वस्वी चूक असल्याचं सामनाच्या अग्रलेखात नमूद करण्यात आलंय। तर भाजपने राजकीय फायद्यासाठी अनेकदा टिपूचा गौरव केला, अशी टीकाही सामनाच्या अग्रलेखात करण्यात आली आहे। तर सोबतच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या वक्तव्याचा देखील अग्रलेखामधून समाचार घेण्यात आलाय। तर सामनाच्या अग्रलेखात नेमकं काय म्हटलंय बघूया। पाकिस्तानमध्ये टिपू सुलतान एक पूजनीय योद्धा, टिपूला भारतीय मुस्लिमांनी नायक मानणं सर्वस्वी चूक आहे। भाजपने राजकीय फायद्यासाठी अनेकदा टिपूचा गौरव केला असंही सामनामध्ये म्हटलंय। भाजपने फायद्यासाठी टिपूची कबर खणली, आता त्या कबरीत तेच पडले। मुंबईतल्या रस्त्यांना टिपूचं नाव द्यायचा प्रस्ताव भाजपचाच होता। टिपूच्या नावाने भाजपचे टिपऱ्या बडवणे सुरू आहे असं या सामनाच्या लेखामध्ये म्हटलंय। हर्षवर्धन सपकाळांनी भाजपच्या हाती कोलीत दिले। टिपू आणि शिवरायांची तुलनाच होऊ शकत नाही। टिपूचे नाव घेतल्यावर भाजपवाल्यांना सोयीनुसार शेजारी येते असं या लेखामध्ये पुढे म्हटलेलं आहे। तर टिपूच्या मुद्द्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि भाजपचे नवनाथ बन यांच्यामध्ये कशी जुंपली आहे ते पाहूया। रामनाथ कोविंद राष्ट्रपती असताना ते कर्नाटकात गेले आणि त्यांनी टिपू सुलतानवरती गौरवाची फुलं उधळलीच होती, तेव्हा तुम्ही का नाही रोखलं? महाराष्ट्रात असेल, मुंबईत असेल, अकोला महानगरपालिकेत भाजपची सत्ता असताना टिपूच्या नावानं अनेक प्रकल्प सुरू केले। मुंबई महानगरपालिकेमध्ये विद्यमान नगरसेविका महापौर ऋतू तावडे, अमित साटम यांचं अनुमोदन आहे टिपू सुलतानच्या नावानं रस्ते आणि बगीचाला नावं देण्यासंदर्भात। तेव्हा भारतीय जनता पक्षानं टिपू प्रकरणामध्ये आ बैल मुझे मार करू नये। उद्धवजी ठाकरे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झालेला असताना मूग गिळून गप्प का बसलेत? येणाऱ्या काळामध्ये उद्धवजी ठाकरे यांची विधान परिषदेची टर्म संपते। विधान परिषदेच्या पुढच्या टर्मसाठी उद्धवजींना काँग्रेसची आवश्यकता आहे। जोपर्यंत काँग्रेसचे आमदार उद्धवजी ठाकरे यांना पाठिंबा देत नाहीत, तोपर्यंत उद्धवजी ठाकरे विधान परिषदेमध्ये पुन्हा निवडून येऊ शकत नाहीत। काँग्रेसच्या पाठिंब्यासाठी काँग्रेसच्या आमदारांचं समर्थन मिळावं म्हणून उद्धवजी ठाकरे टिपू सुलतानवर टीका करत नाहीत का? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।